So now we are going to start a new lesson, 12th lesson of board, that is the biotechnology. Biotechnology. The biotechnology. What is a biotechnology? सिंपल भाषेमध्ये सांग. सिंपल जर आपण याची डेफिनेशन केली, बायो म्हणजे लिव्हिंग, टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्निक्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून आपल्याला व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट मिळतात. व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून आपल्याला प्रोटीन मिळतात. प्रोटीन म्हणजे वेगवेगळे एन्झाइम्स मिळतात. आता हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, दुसरे सपोज लाईक बॅक्टेरिया किंवा ईस्ट, फंगाय, बॅक्टेरिया, फंगाय किंवा जे काही सपोज काही युनिसेल्युलर दुसरे ऑर्गॅनिझम्स असतील लाईक कॅन्डिडा, यांचा वापर करून यांच्यापासून वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट मिळवते. हे बायोटेक्नॉलॉजी मध्ये केलं. सो बायोटेक्नॉलॉजी युजेस द टेक्निक्स फॉर ऑब्टेनिंग द प्रोडक्ट्स फ्रॉम द डिफरंट ऑर्गॅनिझम्स, युटिलायझिंग द पार्ट ऑफ द सेल फॉर एक्सप्लॉयटेशन. पार्ट ऑफ द सेल म्हणजे काय? सेल मधनं एन्झाइम्स मिळतात, सेल मधनं डीएनए मिळेल आपल्याला, एखाद्या सेल मधनं आपल्याला आरएनए मिळेल किंवा रायबोझोम्स मिळतील. तर एखाद्या बॅक्टेरियाचा डीएनए, त्या डीएनएचा वापर करून आपण एखादा प्रोडक्ट तयार करू शकतो, किंवा एखाद्या बॅक्टेरियाचा डीएनए आपण एखाद्या प्लांट मध्ये टाकू शकतो. प्लांटचा डीएनए जो असेल तो दुसऱ्या प्लांट मध्ये ट्रान्सफर करू शकतो, कळतंय का? किंवा अॅनिमल, सपोज आपल्यासारखे जे ऑर्गॅनिझम्स, आपला डीएनए आपण बॅक्टेरियाच्या सेलमध्ये ट्रान्सफर करू शकतो. सो बायोटेक्नॉलॉजी जर तुम्ही डेफिनेशन पाहिली, बायोटेक्नॉलॉजी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी that deals with the products which are obtained from the single cell organisms or the different living organisms, as well as utilizing the part of the cell, for obtaining the product or the exploiting that organism. आता हे बायोटेक्नॉलॉजी यामध्ये काय काय केलं? बायोटेक्नॉलॉजी मध्ये एखाद्याचा डीएनए जो असेल, डीएनए ला म्हणण्यापेक्षा आपण म्हणू जीन, एखादा जो जीन आहे प्लांट मधनं आपण दुसऱ्या प्लांट मध्ये ट्रान्सफर करू शकतो, आणि त्या प्लांटचं जेनोटाइप थोडंसं चेंज करून त्या प्लांट पासून आपण वेगवेगळे प्रॉडक्ट मिळू शकतो. ह्युमनचे जीन आपण बॅक्टेरियाच्या जीन मध्ये इन्सर्ट करू शकतो. बॅक्टेरियाकडे प्लाझमिड असतं, प्लाझमिड इज द एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल. ह्युमनचा डीएनए जो असेल, ह्युमनचा जीन जो असेल, तो बॅक्टेरियाच्या प्लाझमिड मध्ये सुद्धा आपण इन्सर्ट करू शकतो आणि बॅक्टेरियामध्ये तो प्रॉडक्ट बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल, ह्युमन इन्सुलिन इज प्रोड्युस्ड इनसाइड द बॅक्टेरियल सेल. आपलं जे इन्सुलिन आहे, जे सपोज काही लोकांना डायबिटीस आहे, त्यांच्याकडे इन्सुलिन पडत नाही बॉडीमध्ये, त्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं. ते इन्सुलिन कुठं आयसोलेट केलेलं? ते इन्सुलिन आयसोलेट केलेलं आहे बॅक्टेरियापासून. ह्युमनचा जीन बॅक्टेरियाच्या सेलमध्ये टाकला, प्लाझमिड मध्ये टाकला, तो प्लाझमिड बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर केला, मग आता बॅक्टेरिया हे प्रॉडक्ट बनवायला लागला. So biotechnology is nothing but the exploitation of the living organisms. Living organisms आपण आपल्या बेनिफिट साठी एक्सप्लॉयटेशन करतो, लाईक बॅक्टेरिया, फंगाय, अँड दिस इज द बायोटेक्नॉलॉजी, राईट? मग आपल्याला बॅक्टेरिया असेल किंवा फंगाय असतील, यांच्याकडनं वेगवेगळे हॉर्मोन आपण तयार करू शकतो, त्यांच्यापासून एन्झाइम्स बनवू शकतो. दिस इज ऑल रिलेटेड टू द बायोटेक्नॉलॉजी, राईट? मग आता बायोटेक्नॉलॉजी मध्ये एक खूप इम्पॉर्टंट टेक्निक आहे. ती इम्पॉर्टंट टेक्निक मी सर्वात आधी घेणार आहे, मग नंतर बाकीचे जे पॉइंट्स आहेत बायोटेक्नॉलॉजी ते आपण डिस्कस करूया. सर्वात आधी आपण डिस्कस करूया पीसीआर टेक्निक. जसं आपण डीएनए फिंगर प्रिंटिंग लास्ट लेक्चर मध्ये बघितलं, आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जर प्रोब बनवायचा असेल तर जो प्रोब आहे त्या प्रोबच्या खूप साऱ्या कॉपी आपल्याला बनवाव्या लागतात. ठीक आहे, खूप साऱ्या कॉपी कसं बनवणार आपण? बाय युझिंग अ पीसीआर वी कॅन मेक कॉपीज. बाय युझिंग अ पीसीआर वी कॅन मेक कॉपीज. पीसीआर इज कॉल्ड ॲज
पॉलिमरेज चेन रिएक्शन. पॉलिमरेज चेन रिएक्शन पहिले समजून घ्या व्हॉट इज पॉलिमरेज. एखादा डीएनए आहे, एखादा जीन आहे, त्या जीनच्या आपल्याला खूप साऱ्या कॉपी तयार करायच्या. त्या कॉपी आपण इन विट्रो तयार करू शकतो. इन विट्रो म्हणजे इनसाइड द टेस्ट ट्यूब वी कॅन मेक मेनी कॉपी. So this PCR is the in vitro method of making copies of the DNA. DNA च्या कॉपी तयार करण्याची ही जी मेथड आहे PCR, this is the in vitro method. कशी मेथड आहे? इन विट्रो. दोन मेथड आहेत, इन विवो आणि इन विट्रो. इन विट्रो म्हणजे काय? एखादा जीन आहे, सपोज एक लक्षात घ्या, ही एक बॅक्टेरियल सेल आहे. बॅक्टेरियल सेल इश्चेरिशिया कोलायची सेल. या सेल मध्ये जर मी एखादा जीन टाकला, या बॅक्टेरियाकडे त्याचा प्लाझमिड आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल, जेवढं समजतं तेवढं लक्षात घ्या, पुन्हा डिटेल होणार आहे. तर या बॅक्टेरियाच्या प्लाझमिड मध्ये जर आपण आपला जीन टाकला, सपोज मी एखादा जीन याच्यात टाकला, इन्सर्ट करून ठेवला एवढा, तर काय होईल? या बॅक्टेरियल सेलचे डिव्हिजन होईल. एका सेल पासून दोन सेल बनतील, बरोबर? एका सेल पासून काय बनतील? दोन सेल बनतील. ज्यावेळेस एका सेल पासून दोन सेल बनतात, ज्यावेळेस एका सेल पासून दोन सेल बनतात, त्यावेळेस हा क्रोमोझोम सुद्धा डबल होणार आहे, क्रोमोझोम सुद्धा डुप्लिकेट होणार आहे, बरोबर? किंवा बॅक्टेरियाकडे असलेला प्लाझमिड सुद्धा डबल होणार आहे, प्लाझमिड सुद्धा डुप्लिकेट होणार. ज्या वेळेस क्रोमोझोम डबल झाला किंवा प्लाझमिड सुद्धा डुप्लिकेट झाला, डबल झाला, त्यावेळेस काय होणार? इथे पहा, ही जी कॉपी एकच टाकली होती आपण, आता एका सेलच्या दोन सेल झाल्या, दोन कॉपी मिळाल्या, दोनच्या चार सेल झाल्या तर चार कॉपी मिळतील. जेवढ्या नंबर ऑफ सेल्स वाढतील तेवढे कॉपीज आपल्या वाढत जातात. ठीक आहे, म्हणजे आधीच्या एका सेल मध्ये आपण एकच कॉपी टाकली, तर त्या सेल पासून जेवढ्या 1,00,000 सेल मिळाल्या, तर त्या 1,00,000 सेलला जर आपण ब्रेक केलं, 1,00,000 सेल्सला आपण ब्रेक केलं, त्या 1,00,000 सेल्स मध्ये आपल्याला आपल्या डीएनएच्या 1,00,000 प्रत्येक सेल मध्ये एक एक कॉपी आपण असं जर कन्सिडर केलं, तर जवळजवळ 1,00,000 कॉपी आपल्याला मिळतील. कळालं का? ही जी मेथड असते हिला म्हणतो आपण इन विवो. काय म्हणायचं? इन विवो. इन विवो म्हणजे इनसाइड द सेल. इन विवो मीन्स इनसाइड द सेल. सेलच्या आतमध्ये ज्या वेळेस होतं त्यावेळेस त्याला म्हणतो आपण इन विवो. आणि ज्यावेळेस आपण टेस्ट ट्यूब मध्ये करतो त्याला म्हणणार आपण इन विट्रो, राईट? सो लेट अस फर्स्ट डिस्कस अबाउट दिस इन विट्रो टेक्निक. इन विट्रो टेक्निक आहे तिला म्हणतो आपण पॉलिमरेज चेन रिएक्शन और द पीसीआर. ठीक आहे, परत सांगू? बरं ऐका, मी सांगितलं की एखादा जीन आहे आपल्याकडे, ज्यांचं लक्ष बघतो त्यांनी लक्ष दाखवलं. सपोज हा जीन आहे माझ्याकडे, डबल स्टँडर्ड एक डीएनएचा तुकडा आहे, म्हणजे एक जीन आहे, 5 प्राइम टू 3 प्राइम 3 प्राइम 5 डबल स्टँडर्ड डीएनएचा तुकडा. हा तुकडा काय केला मी? हा तुकडा मी एखाद्या प्लाझमिडला जोडला. आता प्लाझमिड तुम्हाला माहिती आहे काय? बॅक्टेरिया जो असतो, बॅक्टेरियाची ही सेल आहे, बॅक्टेरियाकडे त्याचा क्रोमोझोम तर असणारच आहे, बॅक्टेरियाकडे त्याचा क्रोमोझोम पण असतो, आणि या क्रोमोझोम शिवाय काही बॅक्टेरियाकडे एक्स्ट्रा क्रोमोझोम असतो. एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल प्रेझेंट इन बॅक्टेरिया इज कॉल्ड ॲज प्लाझमिड. याला म्हणतात प्लाझमिड. मग मी काय केलं? सपोज हा प्लाझमिड काढला, आयसोलेट केला, आणि या प्लाझमिडला हा डीएनए जोडून टाकला. माझ्याकडे असलेला डीएनए जोडून, म्हणजे जो जीन माझ्याकडे आहे हा जीन मी कशाला जोडला? प्लाझमिडला जोडला. कसं जोडायचं मी सांगणार आहे, आणि एवढं लक्षात घ्यायला जोडला, आणि या प्लाझमिडला पुन्हा मी बॅक्टेरियाच्या सेलमध्ये टाकले. समजते? बॅक्टेरियाकडनं प्लाझमिड काढला, त्या प्लाझमिड मध्ये मला हवा असलेला जीन मी त्याच्यामध्ये टाकला, म्हणजे डीएनएचा तुकडा त्याला जोडला, आणि या प्लाझमिडला पुन्हा बॅक्टेरियाच्या सेलमध्ये टाकला. ठीक आहे, आता बॅक्टेरियाची सेल ज्यावेळेस डिवाइड होईल, बॅक्टेरियाकडे एक प्लाझमिड आहे, त्या प्लाझमिड मध्ये माझा इंटरेस्ट वाला डीएनए पण मी त्यामध्ये टाकलाय, जीन त्याच्यामध्ये टाकला. आता हा जो प्लाझमिड आहे हा या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये, ज्यावेळेस ही सेल डिवाइड होईल, बॅक्टेरियाची ही सेल ज्यावेळेस डिवाइड होईल, या सेल पासून दोन सेल मिळतील. एका सेल पासून दोन सेल मिळतील. एका सेल पासून दोन सेल मिळाल्या तर काय होईल? या सेल पासून काय मिळालं? दोन सेल मिळाले. दोन सेल मिळाल्या तर काय होईल? हा जो बॅक्टेरिया हा ज्यावेळेस डिवाइड होतो त्याचा क्रोमोझोम तर डबल करणारच आहे ना, क्रोमोझोम डबल करणारच आहे, आणि मग प्लाझमिडला सुद्धा तो डबल करेल. प्लाझमिडला सुद्धा डबल करेल. एक क्रोमोझोम एका सेलमध्ये, दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या सेलमध्ये, एक प्लाझमिड एका सेलमध्ये, दुसरा प्लाझमिड दुसऱ्या सेल. कळलं? म्हणजे आता ज्यावेळेस या प्लाझमिडचं सुद्धा रेप्लिकेशन झालं, त्या प्लाझमिडवर असलेला जीन सुद्धा डबल झाला. एक जीनची कॉपी या सेलमध्ये गेली, एका जीनची कॉपी या सेलमध्ये गेली. आता दोन सेल जर पुन्हा डिवाइड झाल्या तर दोनाचे किती बनतील? 4 सेल बनतील. असं करता करता
4चे 8 सेल बनतील, 8चे 16 सेल बनतील. जेवढ्या सेल्सचा नंबर वाढेल, आधीच्या एका सेलमध्ये आपण जीन टाकला, प्लाझमिड टाकला, प्लाझमिडच्या मध्ये जीन टाकला, मग ज्यावेळेस सेल डिवाइड होते त्यावेळेस प्लाझमिड सुद्धा डिवाइड होतो. सेल ज्यावेळेस डिवाइड होते प्लाझमिड सुद्धा डिवाइड होतो, आणि प्लाझमिड जर डिवाइड झाला तर एका प्लाझमिड पासून म्हणजे प्लाझमिड एका प्लाझमिड पासून 2 बनतील आणि ते दोन्ही सेल मध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. असं प्रत्येक वेळेस डिव्हिजन होत जाईल. जेवढ्या सेल्स आपल्याला मिळतील, मी एक्झाम्पल सांगितलं की सपोज 1 लाख सेल्स आपल्याकडे आहेत, त्या 1 लाख सेल्स मध्ये प्रत्येकामध्ये एक एक प्लाझमिड असेल, कारण तर तो सुद्धा रेप्लिकेट होतो. प्लाझमिड मध्ये एक एक कॉपी असेल, आणि जर मी या सेल्सला सर्व सेल्सला ब्रेक केलं तर मला जेवढे प्लाझमिड मिळतील त्या प्लाझमिडवर एक एक कॉपी मिळेल मी टाकलेल्या जीन्सची. समजलं का? हे जे आहे या टेक्निकला म्हणतो इन विवो, त्याला मी म्हटलं इन विवो क्लोनिंग. इन विवो शब्द पहा काय, क्लोनिंग. क्लोन म्हणजे काय? क्लोन म्हणजे कॉपी. क्लोन म्हणजे काय? कॉपी. इथे काय, एक माझ्याकडे जीन होता, तो जीन मी बॅक्टेरियाच्या प्लाझमिड मध्ये टाकला, प्लाझमिडला बॅक्टेरियामध्ये टाकला. एका बॅक्टेरियाचे ज्यावेळेस 1 लाख बॅक्टेरिया बनतील, 2 लाख बॅक्टेरिया बनतील, मी त्या सेल्सला ब्रेक केलं, सेल्स मधला प्लाझमिड पुन्हा बाहेर काढले, त्यातून मला पुन्हा हवा असलेला जीन पुन्हा मिळेल. समजलं का? म्हणजे मी काय केलं, सेलच्या आतमध्ये नंबर वाढवला. कळलं? ज्यावेळेस सेलच्या आतमध्ये मी नंबर वाढवला, एका सेल पासून 1 लाख सेल बनवल्या, त्यावेळेस प्रत्येक सेलमध्ये एक एक त्याची कॉपी केली, आणि याला म्हणतो आपण इन विवो क्लोनिंग. याला काय म्हणतो आपण? इन विवो क्लोनिंग. जस्ट अ मिनिट, 2 मिनिटं थांबा सर्वांनी. लक्ष द्या सर्वांनी. हे झालं इन विवो क्लोनिंग. ठीक आहे, आता इन विवो आपल्याला पुन्हा एकदा शिकायचंय, त्यावेळेस मी सांगेन. आता जेवढं कळालं तेवढं लक्षात घ्या. आता आपण सर्वात आधी व्हॉट इज पीसीआर, पॉलिमरेज चेन रिएक्शन. आता क्लोनिंगचा अर्थ समजला का तुम्हाला? क्लोनिंग म्हणजे काय? एक जो जीन आहे आपल्याकडे, त्या जीनच्या आपल्याला खूप साऱ्या कॉपी बनवायच्या, म्हणजे त्याचं क्लोनिंग करायचं. कॉपी म्हणजेच क्लोन. जसं म्हणतो ना आपण आयडेंटिकल ट्विन्स म्हणजेच काय असतात, क्लोन असतात. तसंच एका डीएनएच्या खूप साऱ्या कॉपी बनल्या म्हणजे काय, त्याचं क्लोन बनला. आता एक मेथड मी जी सांगितली तुम्हाला ती होती इन विवो. आता ज्यावेळेस मी सांगितलं ज्यावेळेस टेस्ट ट्यूब मध्ये आपण कॉपी बनवतो त्या टेक्निकला म्हणतो आपण इन विट्रो. इन विट्रो टेक्निकचं एक्झाम्पल आहे पीसीआर, दॅट इज द पॉलिमरेज चेन रिएक्शन. पीसीआर कशामध्ये करतात? पीसीआर साठी एक इन्स्ट्रुमेंट, पीसीआर साठी एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक डब्बा दिसतो, असा डब्यासाठी इन्स्ट्रुमेंट असतं, आणि त्या इन्स्ट्रुमेंटला म्हणतात थर्मल सायक्लर. इन्स्ट्रुमेंटचं नाव काय? इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे, हळूहळू सर्व काही समजून घ्यावी काय काय. थर्मल सायक्लर.
पीसीआर साठी एक डब्बा असतो, म्हणजे असा एक डब्यासारखं स्ट्रक्चर आहे. त्याला इथे वरती डिजिटल मीटर असतं, इथे वरती त्याला डिजिटल मीटर असतं आणि इथे एक टेस्ट ट्यूब ठेवण्यासाठी जागा असते, मध्ये इथे टेस्ट ट्यूब ठेवण्यासाठी जागा असते. जी टेस्ट ट्यूब असते ती ऍक्च्युअली तिला टेस्ट ट्यूब म्हणत नाही, तिला म्हणतात म्हणजे काचेचीच असते ती, पण त्या ट्यूबला म्हणतात डिपेंड ऑफ ट्यूब. ट्यूबचं नाव काय? डिपेंड ऑफ ट्यूब. कळलं? म्हणजे आता पीसीआर मशीन इज अ थर्मल सायकलर. आधी हे लक्षात, पीसीआर मशीन डब्यासारखे दिसणारं मशीन, याला थर्मल सायकलर म्हणतो. आणि हा जो थर्मल सायकलर आहे इथे त्याला बटन असतात, एवढ्या मध्ये बटन असतात, मॉडेल वेगवेगळे असू शकतात. एका बाजूला इथे बटन असतात, 1 2 3 4 असे बटन असतात, डिजिटल बटन्स असतात आणि इथे मीटर असतं, डिजिटल मीटर असतं. जसं आपल्या गाडीला मीटर असतं तसं इथे मीटर असतं, डिजिटल मीटर असतं. आणि इथे मी सांगितलं की ही जी डिपेंड ऑफ ट्यूब आहे, डिपेंड ऑफ ट्यूब म्हणजे टेस्ट ट्यूब सारखी ट्यूब आहे, ती ट्यूब ठेवण्यासाठी इथे जागा असते. ठीक आहे. आता हे जे मशीन आहे, हे मशीन काय करतं? हे मशीन, याचं नाव बघा काय, थर्मल सायकल. म्हणजे काय करणार आहे मशीन? फक्त टेम्परेचर बदलणार आहे मशीन. याचं काम एवढंच, या डब्याचं काम एवढंच, काय टेम्परेचर बदल. 3 टेम्परेचर बदलतो थर्मल सायकल. 3 टेम्परेचर बदलतो. एक आहे पहिलं टेम्परेचर, फर्स्ट जे टेम्परेचर आहे ते अराउंड 90 डिग्री सेल्सिअस, 97 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतं, 97 च्या आसपास असतं. दुसरं जे आहे ते 55 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतं. आणि तिसरं जे टेम्परेचर आहे, ते 72 डिग्री सेल्सिअसच्या आसपास. ठीक आहे, कळलं तुम्हाला? एवढे 3 टेम्परेचर म्हणजे इथे 90 ते 80 ते 90 किंवा 80 ते 100 याच्या दरम्यान टेम्परेचर ठेवेल. इथे 40 ते 60 च्या दरम्यान टेम्परेचर ठेवेल आणि इथे 70 ते 80 च्या दरम्यान टेम्परेचर. पण हे जनरली एवढं असतं, 97, 55, 72 असं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं. पहिले तो 97 करेल, मग 55 करेल, मग 72 करेल, असं त्याचं काम आहे कोणाचं, या मशीनचं. म्हणजे म्हणून याला नाव काय दिलं? थर्मल सायकल. फक्त टेम्परेचर तो चेंज होतो हा मशीन, म्हणून त्याला म्हणतो थर्मल सायकल. अरे युट्यूब वर लाईव्ह नाही होणार, ते रेकॉर्डिंग करतोय आपण, तुम्हाला मिळेल रेकॉर्ड. ठीक आहे, थर्मल सायकलर आहे हा. तुला रेकॉर्डिंग मिळेल काजल, रेकॉर्डिंग मिळेल, रेकॉर्ड करतोय. ठीक आहे. पीसीआर चं जे मशीन आहे याला म्हटलं आपण थर्मल सायकल. ठीक आहे. आता हा जो थर्मल सायकलर आहे, मी सांगितलं त्याचं फंक्शन काय, फक्त काय करतो, टेम्परेचर चेंज करतो. ठीक आहे. आणि मी सांगितलं की हा जो पीसीआरचा जो डब्बा आहे त्याला आपण म्हटलं पीसीआर मशीन. त्या पीसीआर मशीन मध्ये डिपेंड ऑफ ट्यूब ठेवण्यासाठी जागा. ठीक आहे. मग आता ही जी डिपेंड ऑफ ट्यूब आहे, सर्वात पहिले तुम्हाला ज्यावेळेस काय करायचं, डीएनए एखाद्या डीएनएचा जीन, एखादा जीन, हा जीन काढतो इथे, लक्ष द्या सर्वांनी. आपल्याकडे एक जीन आहे, सपोज हा एक जीन आहे म्हणजे काय, डबल स्टँडर्ड डीएनए, बरोबर. हा एक डबल स्टँडर्ड डीएनए आहे आपल्याकडे. या डबल स्टँडर्ड डीएनएच्या आपल्याला खूप साऱ्या कॉपी बनवायच्या, खूप साऱ्या कॉपी बनवायच्या. एवढा एकच आहे आपल्याकडे, त्याच्या खूप साऱ्या कॉपी बनवायच्या. मग काय करणार, डिपेंड ऑफ ट्यूब घेणार, पीसीआर मध्ये आपल्याला त्याच्या कॉपी काय करणार, डिपेंड ऑफ ट्यूब घेणार. हा जो डीएनए आहे तुम्ही डिपेंड ऑफ ट्यूब मध्ये, डिपेंड ऑफ ट्यूब मध्ये तुम्ही काय काय टाकता ते सांगितलं. सगळ्यात पहिले तुम्ही काय टाका, डीएनए सॅम्पल टू बी एम्प्लिफाईड. आता इथे एम्प्लिफिकेशनचा अर्थ डबल करणे, नंबर वाढवणे, म्हणजे काय, एम्प्लिफाय करणे. टू इन्क्रीज द नंबर इज एम्प्लिफिकेशन. ज्या डीएनए सॅम्पलचा तुम्हाला नंबर वाढवायचा आहे, त्या डीएनए सॅम्पलला तुम्ही या डिपेंड ऑफ ट्यूब मध्ये टाका. राईट. So DNA sample to be amplified that should be added into this depend of tube. या depend of tube मध्ये सर्वात पहिले तुम्ही DNA चे सॅम्पल टाका. दुसरं तुम्ही काय करा, DNA चे सॅम्पल टाका. दुसरं तुम्ही हा डीएनए जो घेतलेला आहे, या डीएनए चं जर रेप्लिकेशन करायचं असेल, ऐकून घ्या, रेप्लिकेशन करायचं असेल तर एक एन्झाईम लागेल रेप्लिकेशन करण्यासाठी. मग इथे जो एन्झाईम वापरतात, लक्ष द्या सर्वांनी, जो एन्झाईम इथे वापरतात तो डीएनए पॉलिमरेज आहे, नाव त्याचं डीएनए पॉलिमरेज. पण तो जो डीएनए पॉलिमरेज आहे तो पीसीआर मध्ये वापरतात. तो डीएनए पॉलिमरेज एका बॅक्टेरिया मध्ये मिळवलेला आहे. तो बॅक्टेरिया जो तो आर्की बॅक्टेरिया, थर्मोफाईल आहे. एका थर्मोफाईल आर्की बॅक्टेरिया पासून
तो एन्झाईम मिळवलेला आहे डीएनए पॉलिमरेज. त्या डीएनए पॉलिमरेज ला म्हणतो आपण टॅक पॉलिमरेज. कोणता? टॅक पॉलिमरेज. बॅक्टेरियाचं नाव आहे का? एक थर्मोफिलस बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचं नाव आहे थर्मस. बॅक्टेरियाचं नाव आहे थर्मस ॲक्वाटिकस. बॅक्टेरियाचं नाव लक्षात घ्या. बॅक्टेरियाचं नाव काय? थर्मस ॲक्वाटिकस. थर्मस ॲक्वाटिकस हा एक थर्मोफाईल. हा जो थर्मोफाईल आहे या थर्मोफाईल मधनं डीएनए पॉलिमरेज मिळवलेला आहे आणि हा डीएनए पॉलिमरेजच फक्त या पीसीआरच्या मशीन मध्ये आपण वापरतो. आपला डीएनए पॉलिमरेज आपण इथे वापरत नाही. कारण का? आपला डीएनए पॉलिमरेज जो आहे तो 90 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर सहन करणार नाही. म्हणून कोणाकडनं मिळवलाय डीएनए पॉलिमरेज? डीएनए पॉलिमरेज मिळवलाय थर्मस ॲक्वाटिकस. थर्मस ॲक्वाटिकस हा एक थर्मोफाईल बॅक्टेरिया आहे ज्याच्यापासून डीएनए पॉलिमरेज मिळवला. त्या डीएनए पॉलिमरेजला म्हणतात टॅक पॉलिमरेज. समजतंय का तुम्हाला? आपण घेतली इपेंड ऑफ ट्यूब. त्या इपेंड ऑफ ट्यूब मध्ये सर्वात पहिले काय टाकलं आपण? डीएनए सॅम्पल टाकलं तुम्ही त्यामध्ये. दुसरं काय टाकणार तुम्ही? त्याच्यामध्ये एन्झाईम टाकलं टॅक पॉलिमरेज. हे पण एन्झाईम तुम्ही या टेस्ट ट्यूब मध्ये टाकलं. आता रेप्लिकेशन करायचे. लक्ष द्या सर्वांनी. रेप्लिकेशन करायचं की डीएनएचं जर रेप्लिकेशन करायचं असेल तर ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन लागतील का? लागतील. ते सुद्धा तुम्हाला टाकावे लागतील है ना. तर तुम्ही काय काय टाकाल? डिऑक्सी एटीपी, डिऑक्सी जीटीपी, डिऑक्सी टीटीपी आणि डिऑक्सी सीटीपी. या सर्वांना एकत्रितपणे म्हणतो आपण डिऑक्सी एनटीपी. बरोबर आहे? डिऑक्सी एनटीपी म्हणतो आपण न्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट. बरं, डिऑक्सी एटीपी, जीटीपी, सीटीपी, टीटीपी टाकले तुम्ही याच्यामध्ये कारण डीएनए ला डिऑक्सी आहे. ठीक आहे. हे खूप सारे तुम्ही या टेस्ट मध्ये टाकाल. आतापर्यंत काय काय टाकलं? डीएनएचं सॅम्पल, त्यानंतर टॅक पॉलिमरेज एन्झाईम टाकलं, त्यानंतर जीटीपी, जीटीपी, सीटीपी, टीटीपी टाकलं, ते सर्व टाकलं. आता मला एक सांगा, डीएनएचं रेप्लिकेशन कधी डायरेक्ट स्टार्ट होतं का? डीएनएचं रेप्लिकेशन शिकलोय आपण. डीएनएचं रेप्लिकेशन डायरेक्ट स्टार्ट होतं? डायरेक्ट डीएनए पॉलिमरेज चालू करतो सिंथेसाइज करायला? नाही. काय लागतो आपल्याला? प्रायमर. बरोबर आहे साची? काय लागतो? प्रायमर लागतो. बरोबर आहे? प्रायमर इज रिक्वायर्ड. आता इथे ऐका, आरएनए प्रायमर पाहिजे. मग आता इथे आरएनए प्रायमर साठी पुन्हा प्रायमेज एन्झाईम टाकणार का आपण? तर नाही, इथे प्रायमेज एन्झाईम टाकायचं नाही. केस कॉम्प्लिकेटेड नाही करायची. इथे काय करतो आपण? लक्षात घ्या, हा जो जीन असेल, लक्षात घ्या, हे जे जीन, हा जो जीन आहे याला दोन एंड आहेत. एक काय असतो? हा 3 प्राइम टू 5 प्राइम आणि इकडनं हा 3 प्राइम टू 5. समजते तुम्हाला? या दोघांचं तुम्हाला रेप्लिकेशन करायचं. रेप्लिकेशन करायचं तर काय? म्हणजे ज्या वेळेस हे दोन स्ट्रँड सेपरेट होतील, इमॅजिन करा हे दोन स्ट्रँड सेपरेट झाले. हे दोन स्ट्रँड जर सेपरेट झाले, टॅक पॉलिमरेज डायरेक्ट सिंथेसिस करू शकेल का? नाही करू शकत. म्हणून आपण काय करतो? आपण या 3 प्राइम एंड साठी, लक्षात घ्या, या 3 प्राइम एंड साठी आपण आधीच एक प्राइमर तयार करतो आर्टिफिशियल. आधीच एक काय करतो? आधीच आपण प्राइमर तयार करून ठेवतो. म्हणजे आपण आरएनएचे असे तुकडे तयार करून ठेवले जे या एंडला जॉईन होतील 5 कडे. 3 प्राइम टू 5 प्राइम आहे ना. इथे याला कोणत्या बाजूने पाहिजे? 5 प्राइम. आरएनए प्रायमरची डायरेक्शन काय पाहिजे? 5 प्राइम. या टेम्पलेटला एक जॉईन होईल असा आरएनए प्रायमर आपण तयार केला आणि या टेम्पलेटवर एक जॉईन होईल असा एक आरएनए प्रायमर. होप यू आर गेटिंग. असे दोन आरएनए प्रायमर आपण तयार, म्हणजे हे आरएनए प्रायमर आपण आधीच तयार करून ठेवलेले आहे. खूप सारे असे आरएनए प्रायमर आपण तयार, आणि ते सुद्धा या डिपेंड ऑफ ट्यूब मध्ये टाक. ठीक आहे. चौथी स्टेप काय? यू विल ऍड आरएनए प्रायमर्स. लक्षात घ्या, काय ऍड करा? आरएनए प्रायमर ऍड करा. आरएनए प्रायमर म्हणजे डायरेक्टली तुम्ही प्रायमर तयार केलेले, तिथे तयार करण्यासाठी एन्झाईम वगैरे टाकायचा नाही. डायरेक्ट तयार करून ठेवलेले प्रायमर आहेत तुम्ही. खूप सारे प्रायमर तयार करून ते प्रायमर सुद्धा आपण या डिपेंड ऑफ ट्यूब मध्ये टाकतो. आतापर्यंत काय काय टाकलं? डीएनएचं सॅम्पल, टॅक पॉलिमरेज, डिऑक्सी एटीपी, जीटीपी, सीटीपी, टीटीपी आणि आरएनए प्रायमर. याच बरोबर इथे एक स्पेसिफिक पीएच मेंटेन ठेवावं लागेल. पीएच मेंटेन ठेवावं लागेल. पीएच मेंटेन ठेवण्यासाठी इथे बफर सुद्धा ऍड केलं जातं. काय? बफर. बफर म्हणजे असं लिक्विड जे पीएच ला चेंज होऊ देत नाही. ठीक आहे. म्हणजे इथे बफर सुद्धा ऍड केलं जातं. म्हणजे पीएच जो असेल, जसं सेलच्या सायटोप्लाझम मध्ये पीएच राहतो
तसा पीएच इथे मेंटेन राहील. ठीक आहे. आता हे जनरल झालं. काय काय सर्व सांगितलं तुम्हाला की डीएनए सॅम्पल आपण टाकलं इव्हेंट ऑफ मध्ये, टॅग पॉलिमरेज टाकलं, त्यानंतर आरएनए प्रायमर टाकले, डीऑक्सी सीसीटीपी सर्व काही टाकलं आणि बफर सुद्धा यामध्ये टाकला. आता ही इव्हेंट ऑफ ट्यूब रेडी झाली. इव्हेंट ऑफ ट्यूब इज रेडी फॉर रेप्लिकेशन. आता रेप्लिकेशन याचं होणार आहे. कसं होणार आपण बघू आता कसं होणार. ठीक आहे. थर्मल सायकलरचं प्रिन्सिपल मी तुम्हाला सांगितलं. थर्मल सायकलर जो आहे तो टेम्परेचर फक्त चेंज करत राहा. आता बघूयात आपण काय होईल पीसीआरच्या मशीन. काय लिहिलं का तुम्ही? लिहून घेतलं काय? नाही लिहायचंय का? लिहायचंय लिहायचंय का? सर लिहायचंय. लिहायचंय का? बरं चला सांगतो मी काय काय. डिपेंड ऑफ ट्यूब काय काय घेणार तुम्ही सर्वात पहिले लिहा. पहिले डीएनए सॅम्पल लिहा माझ्याबरोबर. चला डीएनए सॅम्पल घ्याल तुम्ही. डीएनए सॅम्पल टू बी एम्प्लिफाईड. सर्वात पहिले काय घ्या? डीएनए सॅम्पल टू बी एम्प्लिफाईड. दिलं. दुसरं काय घ्याल? दुसरं घ्याल तुम्ही टॅग पॉलिमरेज. Taq polymerase is a DNA polymerase which is obtained from the bacteria. कोणता बॅक्टेरिया? Thermus aquaticus. Thermus aquaticus काय? हा आर्की बॅक्टेरिया आहे. थर्मोफाईल आहे. आर्कीबॅक्टर म्हणजे एक्स्ट्रीम टेम्परेचरला राहणारा बॅक्टेरिया. याच्याकडनंच काय घेतला? टॅग पॉलिमरेज. कारण आपले जे डीएनए पॉलिमरेज आहे ते सहन नाही करू शकणार एवढा हाय टेम्परेचर. त्यांचं ब्रेकडाऊन होऊन जाते. म्हणून टॅग पॉलिमरेज आयसोलेट केला थर्मस ॲक्वाटिकस पासून. थर्ड मी सांगितलं तुम्हाला डीऑक्सी एटीपी जीटीपी टीटीपी सीसीटीपी घेतले. फोर्थ काय सांगितलं? आरएनए प्रायमर घे. आरएनए प्रायमर कळलं? एवढं लिहून घ्या. एवढं सर्व इव्हेंट ऑफ ट्यूब मध्ये आपण ऍड करणार. Done? आता बघू आपण थर्मल सायकलर कसं काम करतो. ठीक आहे. झालं काय? ओके. मी तुम्हाला सांगितलं पीसीआरचं मशीन म्हणजे पीसीआरचा एक डब्बा आहे. त्या पीसीआरच्या डब्यामध्ये इपेंड ऑफ ट्यूब ठेवण्यासाठी जागा आहे. इपेंड ऑफ ट्यूब मध्ये आपण डबल स्टँडर्ड डीएनएचं सॅम्पल टाकलं, त्याला आपल्याला रेप्लिकेट करायचंय. त्यानंतर त्याबरोबर डीऑक्सी एनटीपीज टाकले. त्यानंतर त्यामध्ये आरएनए प्रायमर टाकले आणि टॅग पॉलिमरेज सुद्धा टाकले. ठीक आहे. आता काय करणार आपण? आता ती जी इपेंड ऑफ ट्यूब आहे, ती इपेंड ऑफ ट्यूब त्या तो जो पीसीआरचा डब्बा आहे त्याच्यामध्ये जी ठेवण्यासाठी जागा आहे ती ठेवून देणार. इपेंड ऑफ असं आतमध्ये जागा असते त्याच्यामध्ये इपेंड ऑफ ठेवून देणार. म्हणून त्याचं जे झाकण आहे ते लावून टाकलं. ठीक आहे. लावल्यानंतर मग आपण काय करणार? तिथे वरती एक डिजिटल कन्सोल आहे, डिजिटल मीटर आहे, राईट. त्या डिजिटल मीटरवर आपल्याला किती कॉपी पाहिजे त्या डीएनएच्या, सपोज तुम्हाला 4 कॉपी पाहिजे. ठीक आहे. किती कॉपी पाहिजे? 4. मग तुम्ही सायकल 2 वेळेला रन करू शकता. एक सायकल झाली तर एका डीएनएच्या 2 कॉपी, दुसऱ्या सायकलला 4 कॉपी, तिसऱ्या सायकलला 8 कॉपी, चौथ्या सायकलला 16 कॉपी होते. म्हणजे कळते तुम्हाला प्रत्येक सायकल, एक सायकल म्हणजे डबल होणार कॉपी. ठीक. असं आता तो जो डिजिटल मीटर असेल त्याच्यावर तुम्ही खूप साऱ्या सायकल्स रन करू शकता. किती वेळेला तुम्हाला कॉपी करायची तेवढ्या ते सायकल रन करेल. सायकल रन करेल म्हणजे टेम्परेचर चेंज करेल. ठीक आहे. एका सायकल मध्ये 3 वेळेला टेम्परेचर चेंज. ऐकून घ्या.
एका सायकल मध्ये 3 वेळेला टेम्परेचर चेंज होतं. असे किती सायकल तुम्ही रन करू शकता? रिकमेंड केलं जातं की तुम्ही जास्तीत जास्त 28 सायकल रन करा. कारण 28 सायकल पर्यंत याचं ऍक्युरेसी खूप चांगली. म्हणून असं रिकमेंड केलं जातं की तुम्ही 28 सायकल रन करा. त्यानंतर पुन्हा जर तुम्ही एक सॅम्पल, तुम्हाला जर पुन्हा आणखी खूप सारे कॉपी पाहिजे तर पुन्हा तो सॅम्पल एकच टाकायचा, पुन्हा 28 सायकल रन करायचा. असं जर केलं तर ते जास्त रिकमेंडेड. ठीक आहे, समजलंय? मग आता हा जो डिजिटल मीटर आहे त्याच्यावर आपण सेट करू शकतो तुम्हाला किती सायकल्स रन करायच्या. 2 सायकल रन करायच्या, 4 सायकल रन करायच्या. एका सायकलला रन करण्यासाठी, एका सायकलला म्हणजे एक प्रोसेस रन करण्यासाठी 3 ते 4 मिनिट लागतात. एक प्रोसेसला रन करण्यासाठी 3 ते 4 मिनिट. ठीक आहे, बरं आता पाहू आपण हा जो थर्मल सायकलर आहे याच्यावर तुम्ही सपोज एक सायकल सेट केली, एका सायकलला 3 ते 4 मिनिट लागतात. ठीक आहे, मग ही या एका सायकलमध्ये काय काय करतो थर्मल सायकलर ते आपण पहिले काय होईल पहा. तुम्ही काय टाकले टेस्ट ट्यूब मध्ये डबल स्टँडर्ड डीएनए टाकले, हा एक एंड आणि हा एक, हे दोन स्टँडर्ड डबल स्टँडर्ड डीएनए टाकला तुम्ही सायकल त्या सायकलमध्ये म्हणजे त्या इक्विपमेंट ऑफ ट्यूब मध्ये. आता काय करेल सर्वात पहिली स्टेप आहे फर्स्ट स्टेप. पहिले काय करेल तो थर्मोसायकलर जो आहे तो टेम्परेचर चेंज करेल अराउंड 90 to 100 डिग्री सेल्सिअसच्या आसपास. किती? 90 to 100 डिग्री. मी याला म्हणतो सपोज 92 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, मी एक जनरल घेतलंय. सपोज 90 to 100 च्या दरम्यान टेम्परेचर चेंज करेल. सपोज टेम्परेचर आता त्याने केली 92 डिग्री सेल्सिअस. थर्मोसायकलने काय केलं, पहिल्या स्टेप मध्ये टेम्परेचर केलं 92 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय, ते जे मशीन आहे ना त्या मशीनचं टेम्परेचर झालं 92 डिग्री, म्हणून त्या इक्वेट ऑफ ट्यूबचं पण टेम्परेचर 92, त्याच्या आतमध्ये जे काही कंटेंट आहे त्याला पण 92 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर मिळेल. आणि मग काय 92 डिग्री सेल्सिअसला हा जो डबल स्टँडर्ड डीएनए, लक्षात आलं सर्वांनी, डबल स्टँडर्ड डीएनए, इथे ऍडेनिन, इथे थायमिन, इथे ग्वानिन, इथे सायटोसिन असं आहे. इथे सायटोसिन, इथे ग्वानिन, इथे थायमिन, इथे ऍडेनिन असं आहे. ऍडेनिन थायमिन मध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड, ग्वानिन सायटोसिन मध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. मग या दोन स्ट्रँडच्या मध्ये जो हायड्रोजन बॉन्ड आहे हे हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होईल. का? कारण 92 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर एवढं आहे की दोन्ही स्ट्रँड मधला हायड्रोजन बॉन्ड तो ब्रेक होऊ शकतो. हायड्रोजन बॉन्ड दोन्ही स्ट्रँड वरचे ब्रेक होतील आणि दोन्ही स्ट्रँड सेपरेट होतील. हा एक स्ट्रँड सेपरेट झाला आणि हा एक स्ट्रँड सुद्धा झाला सेपरेट. समजतंय का? पहिली स्टेप काय, फर्स्ट स्टेप इज द डिनेचरेशन. या स्टेपला मी काय नाव दिलं, पहिल्या स्टेपला म्हणतो आपण डिनेचरेशन. या स्टेपला म्हटलं आपण डिनेचरेशन. डिनेचर म्हणजे काय, सेपरेट करणे. दोन स्ट्रँडला सेपरेट, दोन स्ट्रँड जे आहेत ते 92 डिग्री सेल्सिअसला सेपरेट होतात आणि याला म्हणतो आपण डिनेचरेशन. कारण पहिली स्टेप काय झाली, डिनेचरेशन झाली. आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय होईल पहा. सपोज आता दोन स्टँड आहे, दोन्ही स्टँड झाले सेपरेट, दोन स्टँड सेपरेट झाले, हा एक स्टँड सेपरेट झाला आणि हा सुद्धा स्टँड सेपरेट झाला. ठीक आहे, आता दुसरी स्टेप, यानंतरची दुसरी स्टेप ही झाली पहिली स्टेप. किती डिग्री सेल्सिअस आहे, 92. मी त्याला म्हटलं 90 to 100 च्या दरम्यान पहिली स्टेप. पहिल्या स्टेपला म्हटलं डिनेचरेशन. आता काय करेल थर्मल सायकलर जे मशीन आहे ते मशीन आता टेम्परेचर कमी करेल. कितीला करतं टेम्परेचर आता तो टेम्परेचर मीन्स 55 डिग्री सेल्सिअस. पहिले किती होतं 92 ला काय झालं, दोन स्टँड सेपरेट झाले. इथे मी 92 सांगतो कारण ते सपोज स्पेसिफिक मी तुम्हाला सांगेन. तुमच्या बुक मध्ये असं दिलेलं आहे 80 to 100 असं त्यांनी एक व्हॅल्यू दिलेली ऍव्हरेज. फॉर एक्झाम्पल आता इथे तुमच्या बुक मध्ये दिले 40 to 60, 40 ते 60, पण मी घेतला किती 55 डिग्री सेल्सिअस. हे स्पेसिफिक मी तुम्हाला सांगतो. सपोज आता दुसऱ्या वेळेस काय करेल 55 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर करेल. 55 डिग्री सेल्सिअस ही झाली दुसरी स्टेप. 55 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर केलं थर्मोसायकल. आता काय होईल 55 डिग्री सेल्सिअसला दोन स्टँड आहेत, हा एक सेपरेट झालेला स्टँड आणि हा एक सेपरेट झालेला स्टँड. सो सपोज हा स्टँड आहे इकडनं 3 प्राइम टू 5 प्राइम टेम्पलेट आणि हा स्टँड जो आहे इकडनं आहे 3 प्राइम टू 5 प्राइम टेम्पलेट. समजतंय का? दोन स्टँड सेपरेट झाले, दोन्ही पण काय टेम्पलेट आहे 3 प्राइम टू 5 प्राइम, 3 प्राइम टू 5 प्राइम टेम्पलेट. आता पहा 55 डिग्री सेल्सिअसला जो प्राइमर आपण ऍड केला होता, काय ऍड केलं, प्राइमर आठवतंय ना, प्राइमर जो ऍड केलेला आहे तो प्राइमर या तो स्पेसिफिक बनवलेला आहे, आपण बनवलेला आहे तो प्राइमर.
तो प्रायमर ह्याच्यासाठी कॉम्प्लिमेंटरी आहे आणि एक याच्यासाठी कॉम्प्लिमेंटरी. एक प्रायमर जो असेल तो इथे येऊन बाइंड होईल या स्टँडवर आणि दुसरा जो प्रायमर असेल तो इथे येऊन बाइंड होईल. कारण का टेम्परेचर कमी झालं तर प्रायमर जे असतील ते एक प्रायमर इथे येऊन अटॅच होईल, त्याची डायरेक्शन असेल 5 प्राइम 3 प्राइम आणि दुसरा प्रायमर इथे येऊन अटॅच होईल 5 प्राइम. जिथं या स्टेपमध्ये 55 डिग्री सेल्सिअसला प्रायमर टेम्पलेटवर येऊन अटॅच होतात. या स्टेपला म्हणतो आपण अॅनिलिंग. स्टेपला काय म्हटलं मी? अॅनिलिंग. बोल रे, काय डाऊट? अच्छा बोल. दोन स्टेप कळाल्या तुम्हाला? पहिली स्टेप काय? 92 डिग्री सेल्सिअसला दोन स्टँड सेपरेट होतात, सेपरेट झाले. पुन्हा टेम्परेचर कमी झाल्यानंतर यावर दोन्ही येऊन काय बसतील? प्रायमर येऊन बसते. ठीक आहे. टेम्परेचर किती? 55 डिग्री सेल्सिअस. आता थर्ड स्टेप. जर टेम्परेचर कमी झाल्यावर हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशनची कंडिशन नाही बनत, बनते ती कंडिशन. हर्षल ती कंडिशन बनते. पण ती कंडिशन जरी आपण कन्सिडर केली आणि प्रोबॅबिलिटी जरी कन्सिडर केली तर आपण ती पण कन्सिडर केलेली सायकल. म्हणजे जरी आपण म्हटलं की 28 सायकल आपण रन केला, ऐकून घ्या, जरी आपण असं म्हटलं की 28 सायकल रन केल्या तर त्यापैकी बहुतेक काही 50% सायकल जरी नाही झाल्या तरी तुम्हाला 50% डीएनए मिळेल. पण असा नाही चान्स, हा चान्स फार कमी की नाही का हे दोन डीएनए एकमेकांशी लवकर बाइंड होते. कारण हा आरएनए प्रायमर कसा आहे? छोटा आहे, म्हणून तो लवकर बाइंड होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त. ठीक आहे. आरएनए प्रायमर कसा आहे? छोटा आहे, म्हणून तो लवकर बाइंड होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. इथे दोन्ही स्ट्रँड सुद्धा पुन्हा रिबाइंड होऊ शकतात, ही प्रोबॅबिलिटी आहेच. हे दोन स्ट्रँड सुद्धा एकमेकांमध्ये टेम्परेचर कमी झाल्यावर बाइंड होऊ शकतात, पण ते पण आपण कन्सिडर केले. ठीक आहे. म्हणजे सपोज जरी असं झालं की हे दोन स्टँड एकमेकांची बाइंड झाले तर मग ती सायकल रन नाही होणार. कारण ती सायकल रन नाही होणार, पुन्हा ज्यावेळेस दुसरी सायकल आपण रन करू 92 डिग्री सेल्सिअस त्यावेळेस पुन्हा ते सेपरेट होतील. असा एक तरी चान्स मिळेल ना आपल्याला की आरएनए जाऊन अटॅच होतील. ठीक आहे. समजलंय तुम्हाला? ठीक आहे. आता आपण आधी हे थर्ड स्टेप सांगतो, मग आपण पुढचं डिस्कशन करूया कारण वेळ संपत आला. सेकंड कळाली तुम्हाला 55 डिग्री. थर्ड स्टेप मध्ये काय होणार? थर्ड स्टेप मध्ये हा जो थर्मल सायकलर आहे टेम्परेचर करेल 72 डिग्री सेल्सिअस. 72 डिग्री सेल्सिअस केलं तरी 72 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं तर काय होतं पहा? थर्मस ॲक्वाटिकस जो आहे एन्झाईम, थर्मस ॲक्वाटिकस टॅक पॉलिमरेज, त्या टॅक पॉलिमरेज साठी आयडियल टेम्परेचर 70. टॅक पॉलिमरेज जो आहे तो हाय टेम्परेचर पण सहन करू शकतो कारण तो त्या बॅक्टेरिया मधून मिळवलेला आर्किबॅक्टेरिया 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत थर्मोफाइल्स जे असतात ते ग्रो होऊ शकतात, बरोबर का नाही? म्हणून त्यांचा एन्झाईम पण 92 डिग्री सेल्सिअस सहन करू शकते, इझी 100 पण सहन करू शकते, कळतंय का? मग 72 डिग्री सेल्सिअस थर्मोसायकलला टेम्परेचर केलं की काय होईल? 72 डिग्री सेल्सिअसला जी स्टेप होते तिला म्हणतो आपण एक्सटेन्शन. या स्टेपला म्हणतो आपण एक्सटेन्शन, और त्याला दुसरं एक आणखी नाव आहे पॉलिमरायझेशन. हे शेवटची स्टेप आहे, 2 मिनिटं थांबा सर. या स्टेपला म्हटलं आपण एक्सटेन्शन और पॉलिमरायझेशन. एक्सटेन्शन और पॉलिमरायझेशन म्हणजे काय? या स्टेप मध्ये काय होईल की 72 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अचीव होईल. मग आता हे जे प्रायमर आहे ते सांगतो. हे जे प्रायमर आहे या प्रायमरच्या एंडला इथे टॅग पॉलिमरेज बसेल, इथे पण टॅग पॉलिमरेज बसेल आणि या दोन्ही स्टँडला एक्सटेंड करेल. मग पहा, हा एक स्टँड, हा एक स्टँड, दोन स्टँड झाले. एकाचा प्रायमर इकडे बसलेला, एकाचा प्रायमर इकडे बसलेला. बघ, हा टॅग पॉलिमरेज इथे ऍक्सेस करेल, हा टॅग पॉलिमरेज इथे ऍक्सेस करेल. या स्टँडला पुढे नेत जाईल तो आणि या स्टँडला पुढे नेत जाईल. म्हणजेच काय करेल? पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन म्हणजे एक्सटेन्शन. म्हणजे काय करेल? जुन्या स्टँडवर ऍडेनिन आहे तर त्याच्या ऑपोजिट तो टाकेल थायमिन. जुन्या स्टँडवर ग्वानिन आहे त्याच्या ऑपोजिट टाकेल सायटोसिन. म्हणजे नवीन स्टँड तयार. म्हणजे या पद्धतीने काय झालं? ओल्ड स्टँडवर न्यू स्टँड बनला, ओल्ड स्टँडवर न्यू स्टँड. समजलं का? इथे ओल्ड स्टँडवर न्यू स्टँड, ओल्ड स्टँडवर काय बनला? न्यू स्टँड बनला आणि या पद्धतीने इथे डीएनएचं रेप्लिकेशन कम्प्लीट. मग आता दुसरी सायकल, आता ही झाली एक सायकल. एक सायकल मध्ये काय काय झालं? एका सायकल मध्ये झालं डीनेचरेशन. घेऊन घ्या, एका सायकल मध्ये पहिलं झालं डीनेचरेशन, ते अराउंड 92 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे. अॅनेलिन जे आहे, अॅनेलिन मध्ये आरएनए प्रायमरी अटॅच झाले, ते झालं 55 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आणि स्टँड जे आहे ते एक्सटेंड झाले, ते झालं अराउंड 72 डिग्री सेल्सिअसच्या आसपास. ठीक आहे. इथे टॅग पॉलिमरेज ऍक्टिव्हेट होईल आणि दोन्ही स्टँडला एक्सटेंड करेल. ठीक आहे. आता हे पहा, एका स्टँडचे झाले दोन स्टँड, म्हणजे एका डीएनएचे दोन डीएनए, हा डीएनए हा. आपण सपोज दोन सायकल रन केल्या,
आता ही झाली एक सायकल. दुसरी सायकल रन झाली तर काय होईल? दुसरी सायकल रन झाली तर पुन्हा पहिली स्टेप येईल. लक्ष सर्वांचं, डीनेचरेशन, दोन्ही स्ट्रँड सेपरेट होतील. हे पण दोन्ही स्ट्रँड सेपरेट होतील. अँड बोथ ऑफ दी स्ट्रँड्स, न्यूली फॉर्म स्ट्रँड्स, विल ऑल्सो ऍक्ट ऍज अ टेम्पलेट. नवीन स्ट्रँड सुद्धा काय होतील? टेम्पलेट म्हणून ऍक्ट करतील. म्हणून आता 2चे किती झाले? 2 डीएनए. पुढच्या स्टेप मध्ये किती मिळतील? 4. त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये किती मिळतील? 8. म्हणजे प्रत्येक स्टेप मध्ये जो नवीन तयार झालेला डीएनए आहे दॅट इज ऑल्सो ऍक्टिंग लाईक अ टेम्पलेट. ठीक आहे, समजलं? बाकीचं आपण उद्या बघूया. बाकीचं आपण उद्या बघूया. सर बोला. ते टॅग पॉलिमरेज आहेत ना, तर ते तुम्ही सांगितलं ना 72 डिग्रीज पर्यंत टिकतात, म्हणजे ते तसं नाही बोललो मी. म्हटलं रिझन 72 काय ला तो ऍक्टिव्हेट सांगितलं? होईल. तो 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत टिकू शकतो, कारण तो थर्मस ऍक्वाटिकस पासून मिळालेला आहे. थर्मस ऍक्वाटिकस हा थर्मोफाईल आहे. थर्मोफाईल जे असतात ते 100 डिग्री सेल्सिअस मध्ये पर्यंत ग्रो होऊ शकतात. आर्की बॅक्टेरिया. हा ओके सर, थँक्यू. कळालं ना? ठीक आहे. हो कळालं. चलो रेकॉर्डिंग बंद करा.